रामकृष्ण हरी माऊली. आज आपण या व्हिडिओमध्ये वारी म्हणजे काय ते पाहणार आहोत. आता अनेकांना वाटतं की वारी फक्त काही वर्षांपूर्वी सुरू झाली, पण वारीची परंपरा हजारो वर्ष जुनी आहे. अगदी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आधीपासून, म्हणजे त्यांचे वडील विठ्ठलपंत सुद्धा पंढरीचे वारी करायचे असे उल्लेख आढळतात. पण या वारीला खऱ्या अर्थाने शिस्त आणि संतांच्या पालखीचे स्वरूप दिले ते संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू संत सोपानदेव आणि पुढे जाऊन संत तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज यांनी. सुमारे 300 ते 350 वर्षापूर्वी त्यांनी जगद्गुरू तुकाराम महाराज आणि ज्ञानोबा माऊलींच्या पादुका पालखीत ठेवून वारी सुरू केली. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजेच जवळजवळ 350 ते 300 वर्षांपेक्षा जास्त काळ ही परंपरा अखंड सुरू आहे. विचार करा, जगात अशी कोणतीही संस्कृती नाही जिथे एवढी वर्ष कोणताही खंड न पडता एवढा मोठा जनसमुदाय एकत्र चालतो. वारीमध्ये अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरकडे निघतात. संत एकनाथ महाराज पैठणहून निघतात, संत निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वरहून निघतात, संत मुक्ताबाई जळगाववरून निघतात. पण यातल्या 2 सर्वात मोठ्या पालख्या म्हणजे श्री क्षेत्र आळंदीहून निघणारी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि श्री क्षेत्र देहूहून निघणारी संत तुकाराम महाराजांची पालखी. आळंदी ते पंढरपूर हे अंतर साधारण 250 किलोमीटर आहे, तर देहू ते पंढरपूर हे अंतर साधारण 240 किलोमीटर आहे. वारीचा हा प्रवास म्हणजे अंदाजे 15 ते 18 दिवसांचा असतो. रोज वारकरी 20 ते 25 किलोमीटर चालतात. वाटेत पुणे, सासवड, जेजुरी, लोणंद, फलटण, वाखरी अशा अनेक गावांमध्ये पालख्यांचा मुक्काम असतो. प्रत्येक गावाला एका मोठ्या सणाचे स्वरूप येते. गावकरी वर्षभर वाट पाहतात की कधी माऊली आमच्या गावात येतील आणि आम्ही त्यांची सेवा करू. आता वारीच्या सर्वात मोठ्या वैशिष्ट्याकडे वळूया, ते म्हणजे वारीचे मॅनेजमेंट, व्यवस्थापन. जगातील सर्वात मोठ्या बिझनेस स्कूल जसे की हार्वर्ड किंवा IIM यांनी वारीच्या मॅनेजमेंटवर रिसर्च केला आहे. का माहीत आहे? कारण वारीमध्ये 15 ते 20 लाख लोक एकत्र चालतात. इथे कोणतीही मध्यवर्ती नोंदणी, रजिस्ट्रेशन नसते, कोणतीही तिकीट नसते आणि कोणताही एक बॉस नसतो जो नियंत्रण करतो. तरीही कुठेही गोंधळ होत नाही, कुठेही भांडण होत नाही. वारीची विभागणी दिंडीमध्ये झालेली असते. पालखीच्या पुढे काही दिंड्या असतात आणि पालखीच्या मागे काही दिंड्या असतात. प्रत्येक दिंडीला एक नंबर असतो. दिंडीचा एक प्रमुख असतो, ज्याला दिंडी प्रमुख म्हणतात. जेवणाची सोय, राहण्याची सोय, सामान वाहून नेणारे ट्रक हे सगळं आधीच ठरलेलं असतं. रस्त्यात हजारो संस्था आणि वारकरी वाऱ्यांसाठी मोफत जेवण, चहा, नाश्ता, औषधं घेऊन उभ्या असतात. वारीमध्ये कोणीही भुकेला झोपत नाही. या जगातील सर्वात मोठा झिरो मॅनेजमेंटचा चमत्कार आहे, जो फक्त आणि फक्त श्रद्धेच्या बळावर चालतो. जर तुम्ही वारीत गेलात आणि रिंगण बघितलं नाही तर तुम्ही वारीचा आत्माच पाहिला नाही. वारीमध्ये 2 प्रकारची रिंगणं असतात, गोल रिंगण आणि उभे रिंगण. चांदोबाचा लिंब, वेळापूर किंवा वाखरी या ठिकाणी ही रिंगणे होतात. रिंगण म्हणजे काय? लाखो वारकरी एक मोठा गोल कडा तयार करतात. मध्यभागी माऊलींची पालखी असते आणि त्या गोलातून ज्ञानेश्वर माऊलींचा स्वराचा अश्व म्हणजे घोडा धावतो. आश्चर्य म्हणजे त्या घोड्यावर कोणीही स्वार नसते, तरीही तो अश्व अत्यंत शिस्तीत त्या लाखो लोकांच्या मधून धावतो. असे मानले जाते की त्या अश्वावर स्वतः माऊली आरूढ असतात. तो अश्व धावत असताना आजूबाजूचे वारकरी जी ऊर्जा अनुभवतात ती शब्दात सांगणे अशक्य आहे. 70 ते 80 वर्षांचे वृद्ध सुद्धा लहान मुलांसारखे नाचू लागतात, फुगडे खेळू लागतात. पाय दुखणे, थकवा सगळं काही ती देऊ शकत नाही. तर वारी म्हणजे फक्त चालणे नाही, वारी म्हणजे जगण्याचा उत्सव आहे. वारी म्हणजे प्रेमाची, समतेची आणि भक्तीची अखंड वाहणारी गंगा आहे. जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर आयुष्यात किमान एकदा तरी फक्त 2 दिवसांसाठी का होईना वारीचा अनुभव नक्की घ्या. तुमचं आयुष्य बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही कधी वारी गेला आहात का? तुमचा वारीचा अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.
पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी.